नमस्कार. भागीरथी महिला संस्थेला 15 वर्ष पूर्ण होत आहेत. आम्ही एक पाऊल पुढं टाकून विविध आणि क्षेत्रात विस्तार करायचा विचार आहे. त्यातलं प्रामुख्याने की डिजिटलायझेशन, कारण का आजकालच्या जगात सोशल मीडियाला खूप प्राधान्य दिलं जातं. त्याच्यामुळं आता आम्ही आमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल, इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या योजनांची माहिती, फेसबुकवर आम्ही आहे. तर ह्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भागीरथी महिला संस्थेचा आम्ही विस्तार करत आहोत. आजपर्यंत संस्थेने सगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे. महिला आरोग्य आहे, महिला प्रशिक्षण आहे, महिला सुरक्षा आहे, मुलींचं प्रबोधन केलेलं आहे की पुढील आयुष्यात त्यांना कुठलाही त्रास होऊ नये आणि त्यांचं आयुष्य त्यांनी जगत असताना चांगलं शिक्षण, त्यांची सुरक्षा किती महत्त्वाची आहे, अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना आजपर्यंत दिलेल्या आहेत. संस्थेचं काम खूप मोठं आहे. अनेक उपक्रम आहेत. ते सगळे उपक्रम असेच भविष्यात चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं आता आमची पुढची पिढी पण ह्या सगळ्या समाजकार्यात सक्रिय आहे, ह्याचा नक्कीच आनंद आहे. आणि त्याच्याबरोबर आता कायदा सुव्यवस्था पण इतकी महत्त्वाची आहे. तर त्याच्यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून महिन्यातनं एकदा इथं त्याच्याबद्दल माहितीसुद्धा देऊ इच्छितो. तसं नियोजन झालेलं आहे. आणि गेले 15 वर्षात भागीरथी महिला संस्था, भागीरथी युवती मंच, भागीरथी वाचनालय आणि भागीरथी नागरिक सहकारी पतसंस्था ह्या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत काम करत आलेलो आहे. आणि भविष्यात पण तुमचं सगळ्यांचं सहकार्य असंच संस्थेला राहून देत, एवढीच विनंती. काउन्सिलिंग डिपार्टमेंट आणि कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातले जे काही मार्गदर्शन आहे, सल्ला आणि मार्गदर्शन, तेही आपण या ठिकाणी सुरू केलं आहे. त्यालाही आपण प्रसिद्धी द्यायची. रिलेटेड जे काय आहे, काउन्सिलिंग असून देत, कन्सल्टेशन असून देत, तर दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी पृथ्वीराज साहेब आहेत, त्यांच्या सुविधेत होती. त्यानंतर सौ अंजली महाडिक आणि तिच्या आरोग्याचं जसं आपण केलं की परिहून ती घरी पण गेलेली त्या हळूहळू तुम्ही आरोग्य शिबिर घेतलेलं आहे, त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. अशा काही महिला आहेत का ज्यांना मोठे आजार लागतात आणि त्यांना तुम्ही त्यातून एखादं म्हणजे आता भरपूर ठिकाणी आपण बघतो की व्हॅन्स आहेत, तर त्यातनं खाद्यपदार्थांची विक्री, असं आपण जवळजवळ 6 महिलांना ते मिळवून दिले. आम्ही त्याची माहिती घेऊन त्यांना पाठपुरावा करून त्यांना ते मिळवून दिलेलं आहे. जसं आम्ही व्यवसायासाठी 1 वर्षापूर्वी आम्ही कोटा पण थोडा पूर्ण झाले, तर त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही नाही, नक्की साहेबांच्या माध्यमातून, कमल महाडिक साहेबांच्या माध्यमातून मी करू, पण किंवा वहिनी मार्गदर्शन करून त्याच्यात आम्हाला काही तर सोल्युशन देतील. हा जो विश्वास आहे ना, हे मला वाटतं मी 15 वर्षात मिळवलेलं. आणि चांगलं काम करायची आमची जी इच्छा आहे, ते ह्या सगळ्या संचालकांच्या माध्यमातून जे काही आमची कोर टीम आहे, 100-125 महिला, चांगलं काम करायला जे 11 आमचे संचालक होते ते वाढवून आता 15 आम्ही केलेलं आहे. आणि सगळ्या महिला आहेत. पतसंस्थेत पण सगळ्या महिला आहेत. मी 2 वर्षापूर्वी मी भागीरथी नागरिक सहकारी पतसंस्थेचं काम सुरू केलं. कारण नेहमीच नाही, संस्था चालू झाल्यानंतर की आर्थिक मदत तुम्ही सगळ्या आपल्या भागात महिलांना द्यावं अशी इच्छा. भागीरथी महिला संस्थे हो, त्याचं ट्रेनिंग आम्ही घेणार आहे. म्हणजे तशी मागणी झाली की आता इंस्टाग्रामवर कसं म्हणजे लाईक फॉलो सगळं करायचं आहे, त्याचं प्रशिक्षण घ्यायचं आहे. सगळेजण आलात, परत एकदा खूप मनापासून स्वागत आणि आभार. आपल्या प्रशिक्षिका ऑलरेडी तयार केलेल्या आहेत, त्यांच्या माध्यमातून काम असं चालू ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं महिला सुरक्षा, जे आज सुद्धा काही घटना घडतात आणि थ्रू आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आता भविष्यात आम्ही काम करणार आहे.
आणि खूपच उपक्रम आहेत म्हणजे तुम्ही चालू आहे त्याचा लाभ हजारो लोक घेतात, विद्यार्थी आवर्जून सांगायचं आहे. आणि आता आम्ही डिजिटली जातोय म्हणजे भागीरथी महिला संस्थेची आतापर्यंत नुसती वेबसाईट होती, पण इंस्टाग्राम, फेसबुक, प्रेस घ्यायचं कारण म्हणजे एकतर आता जे काय आम्ही भविष्यात उपक्रम राबवणार आहे मागचे 15-16 वर्षाची कामं आणि अजून लोकांपर्यंत जावं किंवा महिलांपर्यंत जावं आणि आम्ही अजून चांगलं काम करायच्या उद्देशाने करते. आज सरांनी जवळजवळ संस्थेची सगळी माहिती दिली. माझा अट्टास होता की जेवढं काय लेखी स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचेल सुरुवातीलाच मी आपल्याला एक गोष्ट क्लिअर करतो की प्रेस नोट जी आहे ती 5 पानांची आहे. आपल्याकडे 5 पानांची प्रेस नोट कुठल्याही दैनिका हिंदीमध्ये जो शेर आहे, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवां बनता गया. उद्योजक महिलांचा, स्वयंपूर्ण महिलांचा घेण्याचे काम मेरी साहेबांनी या निमित्ताने केलं. आणि मग जेव्हा प्रशिक्षण झालं, जेव्हा महिला उद्योजकतेच्या वाटेवरती चालू लागल्या, तेव्हा त्याच्या जोडीला मग थोडा कोणत्या वस्तूंचं प्रशिक्षण दिलं. रोजच्या ज्या महिलांना लागतात किंवा आपल्या कुटुंबासाठी रोज ज्या वस्तू लागतात त्यांचं प्रशिक्षण दिलं आणि त्याचा फायदा असा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये बनवल्यास आणि त्या चांगल्या क्वालिटीच्या वस्तू जरी दिल्यास तर त्यांनाही ते घेता येईल. कमी पैशातनं थोडा 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 करत तुझाही उदरनिर्वाह होईल. तर ही जी नस आहे ज्याला आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.